नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहोत महादेवी गावातील गणेश हासे यांच्या शेतामध्ये। तर त्यांनी तुम्ही बघू शकता की झेंडूची शेती ही चांगल्या प्रकारे विकसित केली आहे। तर या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत झेंडूची लागवड कशी करायची, एका एकरचा खर्च किती येतो, उत्पादन किती मिळते, बाजारभाव, नफा आणि यशामागची रहस्य काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग थेट शेतकऱ्यांशी संवाद साधूया। नमस्कार दादा, मी निशा, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या। मी गणेश भागवत हासे, राहणार महादेवी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी साधारण 10 वर्षापासून शेती करतो, फुलशेती। तुम्हाला हे झेंडू लावण्याची प्रेरणा कुठून मिळाली? काय आलं, आमच्या गावात आधी 2-4 शेतकरी फुलशेती करत होते, त्यांचं पाहून मग मी पण फुलशेतीकडे वळालो। अच्छा, आणि मग हे जी व्हरायटी निवडली तुम्ही, तर ती कुठली व्हरायटी आहे? ही व्हरायटी विजेता ऑरेंज। झेंडूच्या पिकाखाली आता तुमचं एकूण किती क्षेत्र आहे? 40 गुंठे। आता ही जी तुम्ही 40 गुंठ्यामध्ये लागवड केली आहे, तर मग याच्यासाठी तुम्हाला एकूण किती सगळी रोपे लागली? याच्यासाठी साधारण 8,000 रोपे लागली। आणि एक रोप किती रुपयाला पडलं एक तुम्हाला? रोप 3 रुपयाला। हे रोप कुठून अवेलेबल झालं हे तुम्हाला? तनुजा हायटेक नर्सरी, वडगाव, लांडगा। अच्छा, तिथून तुम्हाला इकडनं हो. आलं। आता ही जी लागवड केली आहे, तर मग याच्यामध्ये तुम्ही अंतर किती घेतलंय दोन रोपांमध्ये? याच्यात साधारण 2 रोपांमधलं अंतर 1 फूट, आणि सरीमधलं? सरीमधलं 4 फूट। आता ही जी 40 गुंठे लागवड केली आहे तुम्ही, तर मग याला तुम्हाला सगळा खर्च किती आला? आता साधारण सुरुवातीपासून जर बघितलं तर नांगरणी, रोटर, त्याच्यानंतर पेपर, ठिबक, त्याच्यानंतर खत, औषध, जर सगळं एकत्रित जर केलं तर साधारण 75 ते 80 हजार रुपये खर्च 40 गुंठ्याला येतो। म्हणजे पीक चालू झाल्यापासून तर हो, शेवटपर्यंत? हो। झेंडू पिकासाठीचा योग्य हंगाम कोणता आहे? आता तसं जर पाहिलं तर ना, विजेता ऑरेंज हे पीक म्हणजे हे रोप कधी पण येतं नाही का, कोणत्याही सीझनला चालू शकतं। म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही सीझनला चालते। पण मग म्हणजे आता कसं पावसाळ्यात योग्य आहे बुवा असं। याचं पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही? आता याचं पाणी म्हणजे ना, आता याची लागवड मे महिन्यामध्ये केलेली नाही का। सुरुवातीला आता दिवसाआड पाणी लागायचं, आता पाऊस चालू झाल्यापासून आता कमी झाला, आता साधारण 8 दिवस तोडा झाला का मग पाणी देतो। अच्छा, आणि मग खतांचं व्यवस्थापन कसं करता? खतांचं व्यवस्थापन म्हणजे आता सुरुवातीला बेड भरलेले आहेत, त्याच्यानंतर आता मग निवड्यांवरती चालू आहे। आता ही मे महिन्यामध्ये लागवड केली आहे तुम्ही, हो। तर मग ह्या पिकाची तोडणी कधी चालू केली? तोडणी 15 जूनला पहिली तोडणी झाली त्याची। अच्छा, आणि मग किती दिवसात एक तोडा केला जातो? 4 दिवसातून। 4 दिवसातून। आणि सरासरी किती माल निघतो 4 दिवसात? सरासरी एका तोड्याला 500 ते 600 किलो माल निघतो। आणि सध्याचा बाजारभाव कसा आहे मग? सध्याचा बाजारभाव 100-110 रुपये किलो। आता हे 10 मेला लागवड केल्याच्या नंतर पुढे किती दिवस चालू होते? आता याचे ना साधारण 15 ते 20 तोडे वाहतात। अच्छा, म्हणजे कमीत कमी किती महिने चालतात? कमीत कमी 2 महिने। आता कसं आपल्याकडे पाऊस जास्त पडतो, तर मग याच्यावर पावसाचा काही परिणाम होतो? नाही, पावसाचा काही परिणाम नाही, पाऊस उलटा पोषक आहे यासाठी। नाही, म्हणजे सपोज जर जास्ती पाऊस झाला तर मग आळी वगैरे लागते? हो, मग झेंडूची शेती किती वर्षापासून करता? हे मी साधारण 10 वर्षापासून करतो। अच्छा, मग 10 वर्षापासून करताय, तर मग तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान कोणतं वाटतं? सर्वात मोठं आव्हान जर म्हटलं तर काय नाही, याला फक्त जास्त आपल्याकडे पाऊस असतो जास्त नाही का, पावसाळ्यात फक्त जास्त पाऊस झाला तर तो एक धोका, किंवा एक मजुरांचा प्रॉब्लेम, एवढंच पावसामुळे। आता तुम्ही 10 वर्षापासून ही झेंडूची शेती करताय, तर मग सगळ्यात आधी तुम्ही किती लागवड केली होती झेंडूची? सुरुवातीला मी फार तर फार 20-25 गुंठेच झेंडू लावायचं नाही का, तर मग आता 1-1.5 एकर लावतोय। तर आता शेवंती पण लावायचा विचार आहे नाही असं। आता हे 40 गुंठे, तर मग भविष्यामध्ये अजून शेती वाढवणार की नाही? हो, नक्कीच ना। आता कारण एवढे बाजार भेटल्यानंतर 100-110 रुपये किलोनी फुलं जाऊ राहिली या वर्षी, पुढच्या वर्षी डबल लावणार।
आता ही फुलांचा आकार आणि गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी जर म्हटलं तर याला निवळ्या महत्वाचे. एक तोडा झाला का निवळी द्यावा लागते प्रत्येक तोड्याला? हो, प्रत्येक तोड्याला. आणि त्याच्यानंतर फवारे, पोषक फवारे पण द्यावा लागतात. आता हा तुम्ही सरासरी 4 दिवसांनी तोडा करता, तर मग हा माल जो आहे फुलांचा तर तो तुम्ही कुठं पाठवता? आमच्याकडे नाही इथं स्थायिक व्यापारी आहे नाही का, आम्ही त्यांना जागेवर देत असतो. ते मग तिकडे गुजरात वगैरे, मुंबई तिकडे माल पाठवतात. म्हणजे ते डायरेक्ट तुमच्या शेतामध्ये हो, नेलं आमच्या येतं? शेतात देतो आम्ही त्यांना माल. दिवसभरातील तुमचा शेतीचा दिनक्रम कसा असतो? कसा असतो, सकाळी सकाळी आता आमच्याकडे गाय आहेत, 9-10 गाय आहेत. सकाळी सकाळी गायांचं काम असतं. 9-10 वाजेपर्यंत गायांचं आवरायचं. 50-60 लिटर दूध चालू आहे. अच्छा. त्याच्यानंतर मग दुपारी 4-5 वाजेपर्यंत शेतीचं फुल शेती बघत असतो. म्हणजे तुम्हाला शेती बरोबर गायांचा पण जोड व्यवसाय आहे? हो, जोड व्यवसाय. आता इथं कसं तुम्ही 40 गुंठे लावलाय झेंडू, तर मग याच्यासोबत तुमच्या अजून काही पिके आहेत? याच्यासोबत आहे ना, ऊस आहे, टोमॅटो होते. अच्छा. त्यानंतर कांदे असतात, सोयाबीन. अच्छा. आता तुम्ही हे झेंडूची शेती एकदम व्यवस्थितरित्या करताय, तर मग या यशामागे तुमच्या घरातील सर्वात मोठा वाटा कुणाचा आहे? सर्वात मोठा वाटा तसा आई वडील आणि बायको. आता कसं युवा शेतकरी, नवीन शेतकरी म्हणजे जे आता शेती चालू करताय, तर मग त्यांनी या फुल शेतीकडे वळायला पाहिजे की नाही वळायला पाहिजे? 100% वळायला पाहिजे. कारण कसं आहे तुम्हाला सांगू का मी, याला खर्च इतर पिकांपेक्षा तसा कमी आहे. अच्छा. आणि भाव बी भेटतो भरपूर, असं काही नाही. आता 100-110 रुपये किलो फुलं विकतायत. म्हणजे जरी सपोज 20-1 गुंठे केलं तरी आरामात त्यांचं सगळं बऱ्यापैकी सध्या नफा एवढे बाजार म्हटल्यानंतर समजा आपल्या आता 40 गुंठे आहेत ना, 40 गुंठ्यात 5-6-7 लाख रुपये आरामशीर होणार. अच्छा. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी आपल्या प्रेक्षकांना हा संदेश देऊ शकतो की शेतीकडे कमी पाण्याने बघू नका. लक्ष दिल्यानंतर शेतीत 100% यश भेटतं. धन्यवाद दादा, तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला या मुलाखतीचे उत्तर वगैरे दिलेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही शेती कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन शेतकऱ्याच्या यशोगाथेसह. तोपर्यंत धन्यवाद.